नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आजची आपली रेसिपी आहे चिकन बिर्याणी। ही खास जीवलगांच्या फरमाईशीवरून मी बनवत आहे। आज मी तुम्हाला 1 किलो चिकन बिर्याणी करून दाखवणार आहे। चला तर मग स्टार्ट करूया। 2 मॅरिनेशन करणार आहे मी। 1 किलो चिकन घेतलंय स्वच्छ धुवून, त्याच्यामध्ये 1 मोठा लिंबाचा रस आपण ॲड करणार आहोत। 1 चमचा हळद आपण ॲड केलेली आहे, 1 चमचा मीठ। आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया। याच्याने उग्र वास निघून जातो आणि चिकन छान शिजण्यासाठी मदत होते। हे मॅरिनेशन आपल्याला एक 20 मिनिटासाठी ठेवायचं आहे। छान मिक्स करून घ्या आधी आणि झाकण ठेवून आपल्याला हे 20 मिनिटासाठी बाजूला करून ठेवायचं आहे। वीस मिनिटं झालेले आहेत। आता आपल्याला सेकंड मॅरिनेशन करायचं आहे। त्याच्यासाठी 1 मोठा चमचा आलं लसूणची पेस्ट, 4 चमचे आपल्याला तिखट टाकायचं आहे, जे तुम्ही रेग्युलर स्वयंपाकघरामध्ये यूज करता ते, आणि बिर्याणी मसाला 2 मोठे चमचे। 200 ग्रॅम दही ॲड केले मी। आता हे सगळं आपल्याला व्यवस्थित मिक्स करायचं आहे। हे मिक्स केलेलं मॅरिनेशन आपल्याला फ्रीजमध्ये ठेवायचं आहे। मिनिमम 1 तासभर तरी तुम्हाला ठेवायला पाहिजे। मॅक्झिमम तुम्ही 5 तासपर्यंत ठेवू शकता। आता हे मी फ्रीजमध्ये ठेवते। राईससाठी मी हा बासमती राईस घेतलेला आहे, लॉंग ग्रेन। आता मी त्याला स्वच्छ धुवून एक अर्धा तासासाठी पाण्यामध्ये घालून ठेवणार आहे। त्याच्याने राईस फुलायला मदत होते। आता आपण केसरचं दूध बनवतोय। दूध घेतलंय वाटीभर आणि त्याच्यामध्ये केसर ॲड केलंय। 1 तासभर आधी आपल्याला हे करायचं आहे, म्हणजे केसरचा कलर त्याच्यामध्ये छान उतरतो। पाणी गरम झालेलं आहे, उकळलं की त्याच्यामध्ये आपल्याला राईस बनवायचा आहे। आता मी त्याच्यामध्ये खडा मसाला ॲड करून दिलेला आहे, अर्धा लिंबाचा रस ॲड केलेला आहे, कोथिंबीरच्या काड्या ॲड केलेल्या आहेत। ह्याच्याने तुमच्या राईसला छान आरोमा येतो। आर्टिफिशियल आरोमा घालायची तुम्हाला गरज पडणार नाही। सगळे खडे मसाले मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये सांगणार आहे। पुदिन्याची पानं ॲड केलेली आहेत। आता आपण याच्यामध्ये राईस ॲड करणार आहोत। आता मी 1 चमचा आलं लसूणची पेस्ट ॲड केली आहे। तुम्हाला अजूनच ह्याचा आरोमा एन्हान्स करायचा असेल तर तुम्हीही नक्की आलं लसूणची पेस्ट ॲड करून बघा। आपल्याला हा राईस 80% शिजवायचा आहे। तुम्ही बघू शकता आपला राईस छान रेडी झालेला आहे। आता त्याला मी गाळून घेते। खूप गरम आहे, सावकाश तुम्ही हे करताना काळजीपूर्वक करा। आता आपलं मॅरिनेशन जे फ्रीजमध्ये ठेवलंय ते काढून घेऊया, कारण की आपल्याला ग्रेव्ही बनवायची आहे। ग्रेव्हीसाठी आपल्याला लागणार आहे, जे 1 किलोसाठी आपण केलेलं मॅरिनेशन आहे ते 1 किलो छान बारीक चिरलेला कांदा आपल्याला लागणार आहे। कांदा 1 साईजमध्ये कट करून घ्या आणि अर्धा किलो टोमॅटो। कांदा जितका बारीक तुम्ही कट कराल तितकंच तुमची बिर्याणी माउथ मेल्टिंग होईल। 1 साईजमध्ये कांदा कट करण्यासाठी तुम्ही स्लायसरचा यूज करू शकता। आता हा जो आपण कांदा ॲड केलेला आहे त्याला आपल्याला चांगला गोल्डन रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे। मी 4 चमचे मोठे तेल ॲड केलं होतं। आता आपल्या कांद्याला छान गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे। खूप वेळ लागतो हे होण्यासाठी, पण छान छान खायचं असेल तर वेळ तर लागणारच। आता आपण ॲड करतोय टोमॅटो। टोमॅटो व्यवस्थित मिक्स करून घेऊया। टोमॅटो मेल्ट करण्यासाठी इथे मी अर्धा चमचा मीठ ॲड करणार आहे। मीठ थोडं बेताने ॲड करा, कारण की आपण मॅरिनेशनमध्ये सुद्धा मीठ ॲड केलं आहे आणि राईसमध्ये सुद्धा मीठ ॲड केलेलं आहे। छान मिक्स करून घेऊया। टोमॅटो मेल्ट होईपर्यंत आपल्याला त्याला परतून घ्यायचं आहे।
आता आपला टोमॅटो छान मेल्ट झालेला आहे, तुम्ही बघू शकता. आता मी याच्यामध्ये ॲड करते आहे जे आपण मॅरिनेट केलेलं चिकन आहे ते. हे व्यवस्थित एकजीव करून घेऊया आणि आपल्याला त्याला वाफेवरती एक 20 मिनटं शिजून द्यायचं आहे. 20 मिनटामध्ये ओपन करून अजिबात बघायचं नाही मध्ये, ते 20 मिनटामध्ये बरोबर शिजणार. तुम्ही टाईम लावून करा, जेव्हा कराल तेव्हा. झाकण ठेवूया आणि 20 मिनटासाठी लो टू मीडियम फ्लेमवरती ठेवून द्यायचं आहे. 20 मिनटांनी तुम्ही बघा किती छान ग्रेव्ही आलेली आहे. आता आपण याच्यामध्ये राईस ॲड करणार आहोत. मी मोस्टली थराची बिर्याणी करत नाही, तुम्ही सुद्धा माझ्यासारखीच करून बघा. आता आपण याच्यावरती संपूर्ण राईस व्यवस्थित स्प्रेड करून घेऊया. तुम्हाला थराची करायची असेल तर तुम्ही थराची सुद्धा करू शकता, पण एकदा माझ्या स्टाईलमध्ये करून बघा. आता याच्यावरती मी ॲड करणार आहे 1 चमचा तूप. फ्राय केलेला कांदा, त्याचा वास एन्हान्स होण्यासाठी मी ॲड करत आहे आपण केसर घालून बनवलेलं दूध. इथे तुम्ही या स्टेजला कलरसुद्धा ॲड करू शकता, पण मी याच्यामध्ये काही आर्टिफिशियल कलर यूज केलेला नाही आहे. बारीक कापलेली कोथिंबीर आणि पुदिन्याची पानं, हे सगळं टाकून आपल्याला दम द्यायचा आहे बिर्याणीला. व्यवस्थित कवर होईल असं झाकण द्या आणि गव्हाच्या पिठाने त्याला आपण कवर करून घेणार आहे. हवा बंद करून घ्यायचं आहे. त्याच्यावरती काहीतरी जड वस्तू ठेवून द्या 20 मिनिटासाठी. 20 मिनिटांनी तुम्ही ते कणिक जे आपण लावलेलं आहे गव्हाचं ते काढून घ्या. आपली बिर्याणी छान रेडी झालेली असेल. तुम्ही माझ्या स्टाईलने नक्की बिर्याणी करून बघा आणि मला सांगा कशी वाटली तुम्हाला. तुम्ही बघू शकता किती छान राईस आतमध्ये पोचलेला आहे आणि चिकन एकदम छान माउथ वॉटरिंग शिजलेलं आहे. कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी मला नक्की कळवा आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी मला सबस्क्राईब करा. अजूनही केला नसाल तर नक्की आठवणीने मला सबस्क्राईब करा. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय सगळ्यांना. व्हिडिओ आवडली असेल तर शेअर करा.